नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहणार आहोत। तर चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिला खाजगी सबमीटर रिझोल्यूशन पाळत ठेवणारा उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? ऑप्शन ए ॲग्निकुल कॉस्मॉस, ऑप्शन बी ध्रुव जागा, ऑप्शन सी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड, ऑप्शन डी स्कायरूट एरोस्पेस। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड। आपला दुसरा प्रश्न आहे, भारताने परदेशातील सिटवे बंदर चालवण्याचा अधिकार कोणत्या देशात प्राप्त केला आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी कतार, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी म्यानमार। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी म्यानमार। आपला तिसरा प्रश्न आहे, IPEF द्वारे स्वच्छ ऊर्जा गुंतवणूकदार मंच कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर ऑप्शन ए आहे भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी मलेशिया। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सिंगापूर। आपला चौथा प्रश्न आहे, विप्रोने अलीकडेच कंपनीचे CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ऑप्शन ई श्रीनिवास पल्ल्या, ऑप्शन बी अजय काला, ऑप्शन सी विनय सिन्हा, ऑप्शन डी दिनेश खुराना। श्रीनिवास पल्ल्या। आपला पाचवा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? ऑप्शन ए रांची, ऑप्शन बी लखनौ, ऑप्शन सी वाराणसी, ऑप्शन डी भोपाळ। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रांची। आपला सहावा प्रश्न आहे, अलीकडेच पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सिनेटच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए नवाज शरीफ, ऑप्शन बी युसूफ रजा गिलानी, ऑप्शन सी इम्रान खान, ऑप्शन डी हिना रब्बानी खार। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी युसूफ रजा गिलानी। आपला सातवा प्रश्न आहे, मिरज शहराला वाद्य बनवण्याच्या कलेसाठी GI टॅग देण्यात आला, कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी हरियाणा। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र। ओके। आपला आठवा प्रश्न आहे, नुकताच सागर कवच व्यायाम कुठे आयोजित करण्यात आला? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी लक्षद्वीप, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी गुजरात। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोवा। आपला नववा प्रश्न आहे, US इंडिया टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए तरुण बजाज, ऑप्शन बी आकाशदीप गोयल, ऑप्शन सी राजेश तनेजा, ऑप्शन डी विनय कुमार सिन्हा, ऑप्शन डी विनय कुमार सिन्हा। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तरुण बजाज। आपला 10वा प्रश्न आहे, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी किर्गिस्तान, ऑप्शन डी भारत। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी किर्गिस्तान, ऑप्शन सी किर्गिस्तान। तर आपल्याला हे प्रश्न जर आवडले असतील तर प्लीज या आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।